लाडकी बहिणीला लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता आज वाटप होणार का? कारण की बऱ्याच ताईंची आतुरता लागलेली आहे, बऱ्याच ताईंना उत्सुकता लागलेली आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता आज वाटप व्हायला पाहिजे, हा 10वा हप्ता आज वाटप व्हायला पाहिजे. कारण की मागच्या महिन्यामध्ये 8 मार्चला पैसे जमा झाले होते, आज आहे 8 एप्रिल, त्याच्यामुळे आज पैसे येतील का अशा स्वरूपाची बरीच चर्चा या ठिकाणी सुरू आहे. तर लाडक्या ताईंनो, आज सकाळपासून कोणत्या ताईला पैसे जमा झाले आहेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, तर ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर आज हप्ता वाटप झाला तर खूप चांगलं होणार आहे. बघा लाडक्या ताईंनो, आज हप्ता जर वाटप झालं तर खूप आनंदाची बातमी समोर येणार आहे किंवा खूप आनंद होणार आहे. पण जर आज हप्ता वाटप नाही झाला तर डायरेक्ट एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाटप होऊ शकतं, हे तुम्हाला मी आजच सांगून टाकत आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आज जर हप्ता वाटप झाला नाही तर डायरेक्ट एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता वाटप होईल. तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. तर लाडक्या ताईंनो, आज सकाळपासून कोणत्या ताईला हप्ता वाटप झाला आहे का नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला आज पैसे जमा झाले आहेत का नाही एकदम खरं सांगायचे. खोट्या फेक गोष्टी तुम्ही सांगू नका. जर पैसे आले असतील तर आले म्हणून सांगा, नाही आले तर नाही म्हणून सांगायचे. नाव, जिल्हा आणि पैसे आलेत का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर लाडक्या ताईंनो, बघा या व्हिडिओ मध्ये आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. कोणत्या ताईंना पैसे भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत किंवा काय पडताळणी होणार आहे का, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर रेशन कार्डचं एक मोठं अपडेट आलेलं आहे. रेशन कार्ड जर तुम्ही व्यवस्थित जोडलं नाही तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाहीत, त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला, सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार होती म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च हप्ता जो होता 8 मार्चला जमा झाला होता. जो 8वा हप्ता 9वा हप्ता होता तो 8 मार्चला मागच्या महिन्यामध्ये 8 मार्च ते 12 मार्च मध्ये जमा झाला होता. तर त्याचमुळे लाडक्या ताईंना असं वाटत आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता हा 8 एप्रिलला जमा होईल, 8 एप्रिलला जमा होईल असं लाडक्या ताईंना वाटत आहे. आणि आज आहे 8 एप्रिल आणि याच्याबद्दल मोठी बातमी पण समोर आली आहे. न्यूजपेपर मध्ये पण आलंय, टीव्ही मध्ये पण आलं होतं की 7 आणि 8 तारखेला या ठिकाणी हप्ता वाटप सुरू होऊ शकतं. तर काल या ठिकाणी हप्ता वाटप झालेलं नाहीये, आज 8 तारीख आहे. आज जर हप्ता वाटप झालं नाही तर डायरेक्ट एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 25 तारखेच्या नंतर या ठिकाणी 25 एप्रिल पासून तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला मी आता सांगत आहे व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर. बऱ्याच ताईंना वाटतं की सर या ठिकाणी पैसे का जमा होत नाहीयेत, तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. फक्त टीव्ही मध्ये, न्यूजपेपर मध्ये तारखा आलेल्या आहेत, पण अजून कोणत्या मंत्र्यांनी बोललेलं नाहीये, मुख्यमंत्र्यांनी बोललेलं नाहीये किंवा आदित्य तटकरे मॅडम यांनी पण बोललेले नाहीये. म्हणजे अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये की कधी पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, रामनवमीला असं सगळ्यांना वाटलं होतं की पैसे जमा होतील, रामनवमीला पैसे जमा झाले नाही. तर आज 8 तारीख आहे, मागच्या महिन्यामध्ये 8 मार्चला जमा झाले होते, म्हणून बऱ्याच ताईंना असं वाटत आहे की आज पैसे जमा होतील. तर आज पैसे जमा झाले तर खूप चांगलीच गोष्ट होईल. पण लक्षात घ्या, अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा कोणत्या मंत्र्यांनी बोललेलं नाहीये. त्याच्यामुळे आज पण हा अंदाजित तारीख आहे. लक्षात घ्या, परत सांगतोय, आज फक्त अंदाज व्यक्त केला जात आहे की आज पैसे वाटप होतील, पण अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. ही तुम्हाला मी गोष्ट अगोदरच सांगतोय, कारण बऱ्याच ताईंना असं वाटतं, बऱ्याच दादांना असं वाटतं की दररोज या ठिकाणी वाटप होणार आहे असं बोलतात, पण वाटप का होत नाहीये? कारण की ह्या लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, ह्या अंदाजित तारखा देत आहेत. 5 तारखेला वाटलं होतं 5 एप्रिलला पैसे येतील, नंतर रामनवमीला वाटलं होतं पैसे येतील, त्याच्यानंतर वाटलं होतं 7 तारखेला पैसे येतील किंवा आज 8 एप्रिल आहे, आज पैसे येतील. तर अशा ह्या अंदाजित तारखा आहेत. त्याच्यानंतर बघा 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यानिमित्ताने पैसे येऊ शकतात असं वाटत आहे. नंतर शेवटच्या आठवड्यात तर सगळ्यालाच माहिती आहे, जर पहिल्या महिन्यामध्ये सुरुवातीला पैसे नाही आले तर शेवटच्या आठवड्यात पैसे येतात. 25 तारखेपासून वाटप होऊ शकतं. किंवा अजून एक नवीन गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया ह्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. हे पण तुम्हाला मी अगोदर सांगतो, असा पण मुहूर्त लागू शकतो की एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीयाला या ठिकाणी वाटप होऊ शकतं. ही पण एक तारीख आता समोर येत आहे.
आहे. तर लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी किती महिलांना पैसे जमा वाटप होणार ह्या पण गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, आज कुणाला पैसे जमा झाले आहेत का? 8 एप्रिलला हप्ता कुणाला जमा झालाय का? 10वा हप्ता कुणाला जमा झालाय का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. चला या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून बघूया. कोणत्या गोष्टी आल्या होत्या न्यूजपेपरला, बातम्या काय आल्या होत्या ते तुम्हाला मी सांगत आहे. बघा मी गोष्टी सांगतो ते मी स्वतः कधीच अंदाज व्यक्त करत नाही. ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. चला या ठिकाणी अहिल्यानगर लाईव्ह 24 नी काल एक बातमी दिली होती. त्यांनी काल काय बातमी दिली होती? मुहूर्त ठरला. बघा त्यांनी काय सांगितले? मुहूर्त ठरला म्हणजे एकदम फिक्स तारीख असं सांगितलं होतं. त्यांनी फिक्स तारीख सांगितली होती, मुहूर्त ठरलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आलेली आहे. या तारखेला खात्यामध्ये जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता. तर ह्यांनी एक तारीख दिली होती. कोणती तारीख दिली होती? 7 आणि 8 एप्रिल ही तारीख दिली होती. कुणी? अहिल्यानगर लाईव्ह 24 यांनी एक तारीख दिली होती 7 एप्रिल आणि 8 एप्रिल. 7 एप्रिलला काल बघा पैसे आले नाहीत कुणाला. आज 8 एप्रिल आहे, आज देखील कुणाला पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि जर आज पैसे नाही आले तर डायरेक्ट शेवटच्या आठवड्यात पैसे येतील हे तुम्हाला मी आजच सांगतोय. आणि राहिलं मध्ये एखाद्या वेळेस 14 एप्रिलच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काही जर घोषणा झाली तर त्यावेळेस पैसे येऊ शकतात. पण डायरेक्ट ते जर नाही आले पैसे तर डायरेक्ट एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील हे तुम्हाला मी आत्ताच सांगत आहे. चला पुढे आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी बघा लाडक्या बहिणीने अहिल्यानगर या ठिकाणी सांगितलेलं आहे, स्पष्ट शब्दात या ठिकाणी सांगितलंय 7 ते 8 एप्रिल दरम्यान पैसे येऊ शकतात. 7 ते 8 एप्रिल हे कुणी सांगितले? अहिल्यानगर लाईव्ह 24 या न्यूजपेपरने ही बातमी दिली होती. तर यासाठी बघा लाडक्या बहिणींनो सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे. बघा या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे की कोणत्या कोणत्या न्यूजपेपरने, कोणत्या कोणत्या टीव्ही चॅनलने काय काय तारखा दिलेल्या आहेत एप्रिल महिन्याच्या. पण ह्या अधिकृत तारखा नाहीत. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, ह्या अंदाजित तारखा आहेत. यांनी ह्या सांगितलेल्या अंदाजित तारखा आहेत. या तारखा अधिकृत नाहीत किंवा कोणत्या मंत्र्यांनी बोललेल्या नाहीयेत, कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी बोललेल्या नाहीयेत, मुख्यमंत्र्यांनी बोललेल्या नाहीयेत. हे अंदाजित तारखा आहेत. तर सगळ्यात अगोदर बघूया लोकशाहीने एक तारीख दिली होती 6 एप्रिल ते 10 एप्रिल. बघा 6 एप्रिल ते 10 एप्रिलच्या दरम्यान हा 10वा हप्ता जमा होईल असं त्यांनी सांगितलं होतं. 6 तारीख गेलेली आहे, पैसे आले नाहीत. 7 एप्रिलला कालचा पैसे आलेले नाहीयेत. आज आहे 8 एप्रिल. बघूया आज पैसे आले तर चांगलीच गोष्ट होणार आहे. तर लाडक्या ताईंनो आज कुणाला पैसे यावेत असं वाटत आहे? बघा असं नाही की सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतात, कधी कधी दुपारी पण पैसे येतात, संध्याकाळीच्या टप्प्यामध्ये पण पैसे येतात. असं नाही की बाबा सकाळी पैसे येतात दरवेळेस, असं नाही. कधी कधी दुपारी पण पैसे आलेले, संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पण पैसे आलेले आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतंय? आज पैसे तुमच्या अकाउंटला जमा व्हावेत का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. आज जर पैसे आले तर तुम्हाला आनंद होईल का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला दुसरं बघूया. टाइम्स नाऊ मराठीने सांगितलं होतं 5 एप्रिल ते 15 एप्रिल या तारखेच्या दरम्यान पैसे येतील असं त्यांनी सांगितलं होतं. टाइम्स नाऊ मराठीने 5 एप्रिल गेलं, 6 एप्रिल गेलं, 7 एप्रिल गेला, आज आहे 8 एप्रिल. बघूया यांची काय बातमी खरी होती का नाही. नंतर आले अहिल्यानगरने. बघा अहिल्यानगरने तुम्हाला आता सांगितलंय 6 ते 10 एप्रिल दिलंय, पण त्यांनी सांगितलं होतं 7 आणि 8 तारखेला पैसे येतील. पण आज पण पैसे आलेले नाहीयेत किंवा काल पण पैसे आलेले नाहीयेत. त्याच्यानंतर बघा साम टीव्हीने आता एक मोठी बातमी दिली आहे, एप्रिलच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे येतील. एप्रिलच्या 3ऱ्या 4थ्या म्हणजे शेवटच्या 2 आठवड्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. म्हणजे लक्षात घ्या यांनी सांगितलं 3रा आणि 4था आठवडा. 4था आठवडा यांनी सांगितलेले. बघूया आता साम टीव्हीचं या ठिकाणी साम टीव्ही म्हणत आहे किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात पैसे येतील. तर लाडक्या ताईंनो बघा जर सुरुवातीला पैसे नाही आले तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये तर तपासण्या तुमच्या चालूच आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे तपासण्या चालू आहेत. तपासण्या झाल्यानंतर तुमच्या याद्या बनवल्या जातील आणि याद्या बनवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे डीबीटी केले जातील. त्याच्यामुळे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असणं पण खूप गरजेचं आहे. तर लाडक्या ताईंनो कोणाचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. माहिती सांगितलेली आवडत आहे का सगळ्यांना? लाडक्या ताईंनो आवडत असेल तर लाईक करायचंय, शेअर करायचं जास्तीत जास्त. चॅनलला कोणी नवीन आला असलं तर सबस्क्राईब करून ठेवायचं. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.